नमस्कार. आज बनवणार आहे मी पुरणाच्या पोळीची संपूर्ण थाळी. बाप्पाच्या नैवेद्यासाठी मी आज हा महाप्रसाद बनवते आहे. तर चला पुरणाची पोळी कशी बनवायची आणि डाळ कशा प्रकारे शिजवायची आणि पोळी कशी बनवायची आणि आपली पोळी टम्म फुगलेली आणि अगदी मऊ लुसलुशीत आपली पोळी होणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी चण्याची डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. पाणी मी गरम करायला ठेवलेलं होतं मी कुकरमध्ये. पाणी आपलं बॉईल झालेलं आहे. त्यात मी डाळ टाकलेली आहे आणि डाळला सुद्धा बघा उकळी आलेली आहे पाण्याला आपल्या परत. त्यात मी आता 1 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे आणि आपण 3 शिट्ट्या घेऊन डाळ अगदी मऊ लुसलुशीत डाळ शिजवून घ्यायची आहे आपल्याला पुरणासाठी चण्याची डाळ. आणि आता आपण पीठ मळून घेणार आहोत. त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यात मीठ टाकलेलं आहे. 2 टेबलस्पून मी तूप टाकलेलं आहे कणिकमध्ये आणि चांगलं मिसळून घ्यायचं आहे. मीठ एकजीव करून घ्यायचं आहे आणि मऊसूत कणिक मळून घ्यायची आहे. आणि आता वरून मी तूप लावून घेतलेलं आहे कणिकला आणि रेस्टसाठी अर्धा तास तरी आपण झाकून ठेवणार आहोत. आता इकडे डाळ आपली बघा शिजलेली आहे. पाणी निथळून घ्यायचं आहे. हे पाणी आपल्याला कट्टाच्या आमटीसाठी आपल्याला हे पाणी लागणार आहे. आणि डाळ आपण आता पेल्याच्या मदतीने आपण डाळ अशी गाळून घेणार आहोत. त्यात मी आता गूळ घातलेला आहे. सगळं पुरण असं गाळून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं पुरण एकसारखं होतं आणि पोळी पण मस्त होते. त्याच्यामुळे आपली अशा तऱ्हेने गूळसुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे बघा. पण आता थोडं ते पातळ आहे. आपण त्याला गरम करून घेऊया मीडियम गॅसवर. अगदी 7 ते 8 मिनटं आपण पुरण गरम करून घेणार आहोत. त्यात मी वेलची पावडर टाकलेली आहे आणि बघा चाळतच राहायचं आहे. आणि बघा आपला डाव असा उभा होईपर्यंत आपल्याला पुरण शिजवून घ्यायचं आहे. ते एकजीव करून घ्यायचं आहे. आता इकडे आपण पोळी लाटायला घेऊया. त्यासाठी मी छोट्या लाट्या घेतलेल्या आहे. 2 पुरीसारख्या लाटून घ्यायच्या आहेत. त्याला मी आता तूप लावून घेते आतमध्ये बघा अशा प्रकारे. आणि एक उंडा घेतलेला आहे पुरणाचा आणि तो असा पसरवून लावायचा आहे. अशा प्रकारे सगळीकडे सारखं पसरवून घ्यायचे आहे. आणि आपली दुसरी पुरी आहे ना ती वरून लाटी ती वरून अशा प्रकारे लावायची आहे आणि त्याला दाबून पसरवून घ्यायचं आहे आणि चिपकवून घ्यायचं आहे बघा हाताच्या मदतीने बोटाच्या मदतीने. कडेपर्यंत पुरण आपल्याला जाईल असं पसरवून घ्यायचं आहे. त्याला पीठ लावलेलं आहे मी गव्हाचंच पीठ लावलेलं आहे. एकसारखी लाटून घ्यायची आहे. आणि बघा पातळसुद्धा लाटून झालेली आहे. बघा किती पातळ आपली पोळी झालेली आहे. तुम्ही अशा प्रकारे पोळी केली तर खूप बारीक होते, मस्त पातळ होते आपली पोळी. आता आपण शिजवून घेऊया पोळीला. त्यासाठी मी तवा गरम करायला ठेवलेला होता. बघा अशी थोडेसे बबल्स आले का पोळीला मग आपण त्याला पलटी करणार आहोत अशा प्रकारे. आणि दोघं साईडला तूप लावून बघा किती टम्म आपली पोळी फुगलेली आहे. आणि पुरण बघा एकसारखं सगळीकडे पुरण पण आपलं कडेपर्यंत पुरण आलेलं आहे आणि पोळीसुद्धा मस्त टम्म फुगलेली आहे. आता दुसरी पोळी पण मी तुम्हाला दाखवते. बघा आपल्या पोळ्या किती टम्म फुगत आहेत. एकसारख्या अगदी आपल्या पोळ्या झालेल्या आहेत आणि पुरणसुद्धा कडेपर्यंत आहे त्यांना. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा करून बघा, छान होतात. आता इकडे कट्टाच्या आमटीसाठी मी कांदा भाजून घेणार आहे. कांदा आपला भाजलेला आहे. त्यात मी खोबरं टाकलेलं आहे. खोबरेसुद्धा भाजून घेऊ आपण. आता आपण त्याचं मिक्सरमध्ये वाटण करून घेऊया. कांदा, खोबरं, 1 मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे पाणी घालून. कढईत मी तेल घेतलेलं आहे आणि जे वाटण केलं ते टाकलेलं आहे. वाटणामध्ये आता मिरची पावडर, हळद, धणे पावडर
आणि घरगुती मसाला. आणि आता हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे आणि तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत. त्यात कोथिंबीर टाकलेली आहे. आधी पाणी घालायचं आहे. मग आता आपण जे पाणी काढलं कट्टाच्या आमटीसाठी डाळीचं ते टाकलेलं आहे त्यात. आणि आमटी मस्त आता आपण आमटीला उकळी येऊ द्यायची आहे. 5 ते 7 मिनटं आपण आमटीला उकळून घेणार आहोत. कमी गॅस करून 5 मिनटं उकळून घेणार आहोत. आपली आमटी झालेली आहे. इकडे मी आता बासुंदी करायला घेणार आहे. त्यासाठी मी 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे आणि दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे अर्धं. आणि बघा मिक्स करत राहायचं आहे. ड्रायफ्रूट्स कापून घ्यायचे आहे. बदाम, काजू, पिस्ता सगळे मी बारीक कापून घेतलेले आहेत. आणि बघा आपलं दूध आता अर्धं आटून गेलेलं आहे. त्यात मी आता साखर, केशर, ड्रायफ्रूट्स आणि आता वेलची पावडर टाकणार आहे. हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि बघा आपली बासुंदीसुद्धा तयार झालेली आहे. वेलची पावडर टाकलेली आहे आणि आपलं अर्धं दूधसुद्धा आटून झालेलं आहे आणि घट्टसर दाटसर आपली बासुंदी झालेली आहे. खूप मस्त झाली बासुंदी आपली. तर चला आता आपण पापड तळून घेऊया. त्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेले आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते पापड तुम्ही तळून घेऊ शकता. आता मी कुरडईसुद्धा तळून घेणार आहे आणि भजी तळून घेणार आहे. कांदा भजी. भजीशिवाय ताट अपूर्णच असतं. आता मी भजीसुद्धा अगदी साध्या पद्धतीने भजी बनवली आहे. भजीसुद्धा मी तळून घेणार आहे अशा प्रकारे. आणि आपण आता भातसुद्धा बनवून घेऊया. पाणी हे टाकलेलं आहे. मीठ, तांदूळ, थोडंसं तूप टाकलेलं आहे. 1 टेबलस्पून 1 शिट्टी घेतलेली आहे. आपला भातसुद्धा झालेला आहे. तर आपली संपूर्ण थाळी झालेली आहे बाप्पांसाठी. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा. आणि ही माझ्या आईची रेसिपी आहे. माझी आई सेम टू सेम असंच बनवते. तर मी छोटासा प्रयत्न केला आहे. तर चला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती.